आजच्या दिवसामध्ये काय करायचं? महादेवाचं स्मरण करायचं. काय करायचं? भोलेनाथाची कथा ऐकायची. काय करायचं? भोलेनाथाला एक बेलाचं पान व्हायचं. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्म पापनाशनम एक बिल्वपत्र शिवार्पणम. एक बेलाचं पान वाहिलं 3 जन्माचा पाश नाश. एक तांब्या पाणी टाकलं मुलाबाळाचं भविष्यात कल्याण होतं. आपल्या इकडे त्या पंडित प्रदीपजी मिश्रांना जरा महादेवाचे दिवस चांगले आणले बरं का. महादेवाचे दिवस त्याच्यामुळे आपल्या इकडे कसे आले? चांगले चांगलंच काम केलं. पहिले का महादेवाचे मंदिर नव्हते पका, लोक जात नव्हते. आता गर्दी व्हायची. एक लोटा जल सारे समस्या का कोणाच्या का कळना. माणसं जर परमेश्वराच्या साधनेला कोणाच्या वाणीने लागत असतील तर वाणी चांगली आहे, माणूस चांगला आहे, कोणी कास. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्म पापनाशनम एक बिल्वपत्र शिव. एक बेलाचं पान पण ते बेलाचं पान वाहिल्यालं समारोप पानाच्या निर्मल्याचा करीपर्यंत काळजी केली तर त्याचं फळ मिळते बरं काय. लक्षात ठेवा. तुम्ही बेलाचं पान वाहिलं, ऐका, वाहिलं गेलात निघून, वारं आलं नाही दुसरी कोणते लेकरू बाळ आलं त्यानं ते बेलाचे पान असे विखरून टाकले, ते रस्त्यात पडलं आणि त्याच्यावरून कोणी ओलांडून गेलं. केलेल्या पुण्याचा नाश होतो. शास्त्र